जसं तोंड कोरडं पडणे, तोंडाला दुर्गंधी येणं, जिभेला पांढरा थर येणं, आवाज बसणं, आंबट ढेकर येणं, अन्न तोंडाला येणं, जेवल्यावर छातीत जडपणा वाटणं, भूक कमी लागणं, भूक जास्त लागणं, कधी-कधी चिंता, चिडचिड, थकवा, पोट फुगणं, डंबरल्यासारखं होणं किंवा त्याच्यानंतर कुठेही मन न लागणं, हातपाय गळणं, संडासला कधी कडक, कधी पातळ होणं, कधी चिकट होणं, कधी रक्त पडणं, कधी काळपटकं संडास होणं. हे जे काही सगळे लक्षणं आहेत, हे सगळे लक्षणं जेव्हा आपल्याला होतात, त्याचं मूळ कारण तुम्ही बोलता-बोलता जे आता सांगितलं, की मी एक दिवस रात्रीला भरपेट जेवण केलंय. ठीक आहे. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं. त्याचे परिणाम एकतर प्रमाणापेक्षा जास्त हे आयुर्वेदामध्ये कधी खायचे तर फक्त आणि फक्त सूर्य असेपर्यंत. जर सूर्यनारायण आपल्याला दिसत असतील, तरच पोटभर जेवण पचतं. संध्याकाळी सूर्यनारायण गेल्याच्या नंतर शक्यतो जेवण करायला अति नाही पाहिजे. ठीक आहे. जे काही खाऊ त्याच्यात अगदी इथपर्यंत की संध्याकाळी भातसुद्धा खाऊ नका मी सांगतो. जर तुम्हाला जेवण करायचं असेल, लेट नाईट जेवण करणं असेल, चपाती आणि भाजी हलकं जेवण करायचं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायला मदत होते. कारण जशा पद्धतीनं सूर्यनारायण दिसणं बंद झाले, की आपल्या शरीरातली एक-एक पेशी काम करणं हळू थांबते. ज्या पद्धतीनं आपण बघतो, की झाडंसुद्धा पालवी बंद करून घेतात. ठीक आहे. सूर्य जसा गेला तसा. जसं सूर्य जातो तसतशा पद्धतीनं सगळे कोंबडेसुद्धा खुराड्यात जातात. जे जातिवंत असतात ते. त्या पद्धतीनं असे जेव्हा सूर्यनारायण जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळी सिस्टम ॲक्टिव्हेट राहते. म्हणजे अगदी आता पावसाळ्याचे दिवस आहेत. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा जर सूर्य नसेल, तरीसुद्धा आपलं पोट फुगतं. तरीसुद्धा अन्न पचनाला वेळ लागते. म्हणजे तिथं तुमचं सूर्याची जागा घेऊन एखाद्या पद्धतीनं अन्न पचवणं, ते औषधानं पचवणं किंवा केमिकलनं पचवणं हे तात्पुरतं काम आहे. पण जर सूर्य असेल तर पोट हलकं होतं. म्हणजे अन्न पचतं. त्यामुळं जेव्हा आपल्याला बाहेर वातावरण बघायचं, की आपण काय खातोय? किती खातोय? नॉन-व्हेज खायचं असेल तर दिवसाच खावं. जेवढं होईल तेवढं दिवसा खावं. लेट नाईट जेवढं नॉन-व्हेज खाऊ तेवढं पचन व्यवस्थित होत नाही. दुसरी गोष्ट हे सगळं बसण्यामागचं कारण जेव्हा याला सोप्या भाषेमध्ये आपण अन्नाची विषबाधा म्हणू, की जे अन्न पचन झालेलं नाही, त्याच्यातून गॅसेस फॉर्मेशन झाले. म्हणजे ज्याचं जसं पद्धतीने इडलीचं पीठ आहे. सकाळी प लवकर जर इडली केली तर चांगली होणार. जेवढं उशिरा त्या पिठाची इडली होणार, तेवढं त्याच्यात गॅस आणि बुडबुड आणि आंबटपणा वाढणार. सेम त्याच पद्धतीचा आंबटपणा त्या तयार झालेल्या, त्याच्यातून शोषल्या गेलेल्या कुठल्याही अन्नपदार्थातून आपल्या शरीरात ते अन्न तसंच पडून राहतं आणि त्याच्यामुळे हे तोंडाला वास येणं, दुर्गंधी येणं, तोंड कोरडं पडणं, कारण सतत तो गॅस वास येत राहणं, त्याच्यानंतर भूक कमी लागणं, त्याच्यानंतर कधी-कधी डोकं जड वाटणं, विशेषतः हा भाग जास्त दुखणं, जड वाटणं, हे लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळं असे जेव्हा अति जेवणातून कुठल्याही पद्धतीचे पोटविकार होतात, त्यावेळेला पहिल्यांदा गरम पाणी पिणे. किमान 1 दिवस, अख्खा दिवसभर किंवा 2 दिवसापर्यंत, जोपर्यंत त्याची शुद्ध ढेकर येत नाही. जशी ती ढेकर घाण वासाची येते, तशी जोपर्यंत शुद्ध ढेकर येत नाही, तोपर्यंत गरम पाणी प्यायचं. आणि जसं-जसं त्याच्यात गरम पाणी पिऊ, मग थोडीशी भूक लागल्यासारखी जर वाटली गरम पाण्यापेक्षा, तर मग मुगाच्या डाळीचं पाणी प्यायचं. मग भाताची पेज प्यायचं. असं 1-2 दिवस केलं, की पोटातला गुबारा जातो, गॅसेस पास होतात, सगळं मोकळं होतं आणि मग नंतर जर अजून थोडं बहुत जर काही राहिलं, तर मग ते औषधानं आणि मग पुढची ट्रीटमेंट असते.